श्री गुरुचरित्र कथासार शुष्क काष्ठाला पालवी फुटली शबराची कथा अध्याय 40. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, एकदा भार्गव गोत्राचे आपस्तंभ शाखेचे नरहरी नामक ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनास आले. त्यांना कुष्ठरोग झाला होता. त्यांनी श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाले, स्वामी, मी मोठ्या आशेने तुम्हाला शरण आलो आहे. माझ्यावर कृपा करा, मला व्याधिमुक्त करा, अन्यथा मी प्राणत्याग करीन. त्यांचे निर्वाणीचे बोलणे ऐकून श्रीगुरूंना करुणा आली. श्रीगुरूंनी नरहरी ब्राह्मणाला जवळच पडलेले एक लाकूड दिले व म्हणाले, ही औदुंबराची फांदी 4 वर्षे इथेच पडून आहे. ही संगमावरील संगमनाथांच्या मंदिराच्या पूर्वेस जमिनीत रोवून ठेवा. संगमात स्नान करून तेथील पिंपळाची पूजा करा. त्यानंतर पुन्हा स्नान करा आणि संगमावरून 2 कळशा पाणी आणून ह्या कोरड्या फांदीला स्नान घाला. असे दिवसातून 3 वेळा करा. हे काम भक्तिपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने करा. ज्या दिवशी ह्या फांदीला अंकुर फुटून पाने येतील त्या दिवशी तुम्ही पापमुक्त होऊन पूर्ण बरे व्हाल. ते ऐकून नरहरींना मोठे समाधान वाटले. ते संगमावर गेले. ती फांदे संगमेश्वरांच्या प्रांगणात रोवली आणि श्रीगुरूंनी सांगितलेल्या सर्व गोष्टी त्रिकाल निर्धाराने करू लागले. ते काहीही खात पीत नसत. ही गोष्ट कळताच लोकांनी त्यांची चेष्टा केली आणि श्रीगुरूंनी तुम्हाला व्यर्थ उद्योग लावून दिला आहे, याने काहीही साध्य होणार नाही, असे सांगून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. असे 7 दिवस लोटले. शिष्यांनी श्रीगुरूंना नरहरींच्या खडतर सेवाव्रताबद्दल सांगितले. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, जसा भाव तशी सिद्धी. मी तुम्हाला श्रद्धेचे सामर्थ्य विशद करणारी एक कथा सांगतो, ऐका. एकदा पांचाळ देशाचे राजपुत्र धनंजय काही भिल्लांना घेऊन मृगयेसाठी घोर अरण्यात गेले होते. दमछाक झाल्याने ते विश्रांतीसाठी थांबले. राजपुत्र धनंजयने 1-2 पाणी आणायला पाठवले. त्यापैकी पाणवठ्याचा शोध घेणाऱ्या एका भिल्लाला अरण्यात एक जीर्ण शिवालय दिसले. त्याच्या गाभाऱ्यात एक भग्न शिवलिंग होते. ते त्याने उचलले. तेवढ्यात धनंजयही तिथे आले. तेव्हा राजपुत्र धनंजय त्या भिल्लाला म्हणाले, अरे, हे भग्नलिंग घेऊन तू काय करणार आहेस? तो म्हणाला, महाराज, लिंगपूजा करावी असे मला नेहमीच वाटते. ते अनायासे सापडले आहे आणि त्यातल्या त्यात बरेही आहे, म्हणून मी हे घेतले आहे. धनंजय म्हणाले, ठीक आहे. हे लिंग म्हणजेच भगवान शंकर अशी श्रद्धा ठेवून तुम्ही पतीपत्नी याची स्थापना करा. याची नित्य पूजा करा. तू स्मशानातून रोज नवीन चिताभस्म आणून या लिंगाला लेपन कर. याला बेलपत्र, फुले, धूप, दीप, नैवेद्य अर्पण कर आणि घरात शिजवलेले अन्नाचा नैवेद्य दाखव. तोच प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करा. त्याप्रमाणे भिल्लाने एका शुभदिनी त्या शिवलिंगाची घराजवळ स्थापना केली आणि त्याची नित्यनेमाने पूजा करू लागला. तो भिल्ल स्मशानात जाऊन शिवजींसाठी रोज नवीन चिताभस्म आणत असे. एके दिवशी ठिकठिकाणी पायपीट करूनही त्याला चिताभस्म मिळाले नाही, म्हणून तो निराशेने घरी परत आला. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, नाथा, चिंता करू नका. तुम्ही मला घरात कोंडून ते पेटवून द्या. ते भस्म ईश्वरांना अर्पण करा. कोणत्याही परिस्थितीत शिवपूजेत खंड पडू देऊ नका. तेव्हा स्त्री हत्येचा दोष लागेल म्हणून तसे करण्यास तो घाबरत होता. पण त्याची पत्नी आपल्या निश्चयावर ठाम होती. तिने त्याची समजूत काढली. मग त्यानेही मन घट्ट केले आणि तिला घरात कोंडून अग्नी लावला. त्या धडधडत्या आगीत ती जळून गेली. त्याने ते भस्म शिवजींना लावले. त्या दिवशी शिवपूजेत तो इतका मग्न झाला की आपण आपल्या पत्नीचे दहन केले आहे ही गोष्ट त्याच्या लक्षातच राहिली नाही. पूजन झाल्यावर त्याने नेहमीप्रमाणे प्रसाद घेण्यासाठी आपल्या पत्नीला हाक मारली. तशी ती प्रसाद घेऊन घरात गेली. ते पाहून तो संभ्रमात पडला. हे स्वप्न आहे की सत्य? त्याला काहीच कळेना. त्याने पत्नीला विचारले. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही घराला अग्नी लावताच मला गाढ झोप लागली. मला खूप थंडी वाजत होती. तुमची हाक ऐकून मला जाग आली. शबराने ओळखले, ही सर्व शिवजींची लीला आहे. मग त्या दोघांनी भावभक्तीने शिवस्तुती केली. तोच काय आश्चर्य! भगवान शंकर त्यांच्या सन्मुख प्रकट झाले. ते प्रसन्न मुद्रेने म्हणाले, तुमच्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे. तुम्हाला राज्यपद प्राप्त होईल. तुम्ही निरंतर स्वर्गात वास कराल. कथा सांगून श्रीगुरू संगमावर गेले. तिथे नरहरींना भेटले. त्यांचा मनोभाव पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी कमंडलूतील थोडेसे जल त्या पांदीवर शिंपडले तर काय आश्चर्य!
त्या फांदीला पालवी फुटून तिथे औदुंबराचे लहानसे झाड दिसू लागले. त्याच क्षणी ते ब्राह्मणही कुष्ठासारख्या महाव्याधीतून मुक्त होऊन सुदेही झाले. त्यांनी श्रीगुरूंना वंदन करून संस्कृत नमनाष्टक म्हटले. श्रीगुरूंनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले आणि त्यांचे जोगेश्वर असे नवीन नाव ठेवले. आणि तुमच्या वंशात वेदज्ञ आणि गुरुभक्त पुरुष जन्माला येतील. तुम्हाला 3 पुत्र होतील. त्यापैकी एकाचे नाव योगी ठेवा. ते आमची सेवा करतील असा आशीर्वाद दिला. ते ऐकून नरहरी धन्य झाले. श्रीगुरूंच्या आज्ञेने ते पत्नीसह गाणगापुरात येऊन राहिले. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 40 समाप्त.